हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. आणि आपण आता द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 आणि पार्ट 2चे मार्जिन क्वेश्चन्स सोडवतोय. मार्जिन क्वेश्चन म्हणजे माहिती आहे ना, पुस्तकाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला असणारे प्रश्न, ज्याला साईड क्वेश्चन सुद्धा म्हणतात. तर पहिल्यांदा आपण पार्ट 1 साईड क्वेश्चनची उत्तर लिहूयात. हाऊ डिड द लोकेशन ऑफ ट्रॉय हेल्प इट टू ग्रो इन टू अ व्हेरी रिच प्रॉस्परस सिटी? ट्रॉय जिथे होतं त्याच्यामुळे कशा प्रकारे ते संपन्न शहर झालं त्याचं उत्तर लिहायचं. Troy was located near the narrow sea between the Aegean and the Black Sea. Ships passed by carrying goods, so trade and agriculture made Troy rich and prosperous. Question number 2 आहे, how were the Trojans protected during wartime? ट्रोजननं कशा प्रकारे युद्धाच्या काळामध्ये संरक्षण केलं होतं? आन्सर, the Trojans were protected by strong walls around the city and by hills behind it. The gates were closed during war, making Troy a strong fortress. Third question is, what was the cause of the 10-year-old war between the Greeks and Trojans? ग्रीक आणि ट्रोजन मध्ये युद्धाचं कारण काय होतं? हे 10 वर्ष चालणाऱ्या युद्धाचं उत्तर आहे की द वॉर स्टार्टेड बिकॉज पॅरिस ऑफ ट्रॉय टूक अवे हेलन, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनेलियस. द ग्रीक्स अटॅक ट्रॉय टू टेक रिव्हेंज. आता हे झाला पहिला पार्ट. आता हा सेकंड पार्ट आहे आणि याचे आपण आता उत्तर लिहूया साईड क्वेश्चनचे किंवा मार्जिन क्वेश्चनचे. हाऊ डिड ओडिसियस प्लॅन टू डिफीट ट्रोजन्स? ट्रोजन्स कसेच हरत नव्हते, मग ओडिसियसने काय प्लॅन केला त्यांना हरवण्यासाठी? आन्सर, ओडिसियस प्लॅन टू डिफीट द ट्रोजन्स बाय बिल्डिंग अ ह्यूज वुडन हॉर्स अँड हायडिंग ग्रीक सोल्जर्स इनसाइड इट. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वॉज द रिझन फॉर ट्रॉय टू रिजॉईस अँड सेलिब्रेट? काय मिळालं असं कोणतं कारण की ज्याच्यामुळे ट्रॉयला आनंद आणि उत्साहानं साजरं करायला मिळालं? तर उत्तर आहे, द ट्रोजन्स थॉट द ग्रीक्स हॅड गॉन अवे अँड लेफ्ट द वुडन हॉर्स ॲज अ पीस ऑफरिंग, सो दे सेलिब्रेटेड. थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ डिड द कनिंग ग्रीक एक्सप्लेन द पर्पज ऑफ द वुडन हॉर्स? तर इथे काय सांगितलं, काय एक्सप्लेन केलं तर द ग्रीक टोल्ड हिम इट वॉज अ गिफ्ट टू अथेना अँड मेक व्हेरी बिग, सो ट्रोजन्स कुड नॉट टेक इट इनसाइड देअर सिटी. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 4. व्हॉट रेकलेस थिंग डिड द ट्रोजन्स टेक? उत्तर आहे, द ट्रोजन्स इग्नोर्ड द फर्स्ट वॉर्निंग अँड टूक द वुडन हॉर्स इनसाइड द सिटी. क्वेश्चन 5. हाऊ डिड द ग्रीक आर्मी एंटर ट्रॉय फ्रॉम इनसाइड? कशा प्रकारे ग्रीक आर्मी आतूनच बाहेर पडलेली ट्रॉयमध्ये? उत्तर आहे, ॲट नाईट द सोल्जर्स हिडन इनसाइड द हॉर्स केम आउट. कारण ते घोड्याच्या आत लपले होते आणि बाहेर आले. ओपन द गेट्स अँड लेट द ग्रीक आर्मी एंटर. क्वेश्चन 6. व्हॉट साऊंड्स अँड साईट्स वर सीन दॅट नाईट? त्या रात्री कसलं दृश्य बघायला मिळालं, कोणते आवाज ऐकायला मिळाले? उत्तर, देअर वर sounds of shouting, carrying and burning, crying and burning. Houses, flames rose everywhere and people were killed. Question number 7. What was the destiny of the royal family of Troy and Helen? काय झालं त्या रॉयल फॅमिली सोबत आणि त्या हेलन सोबत काय झालं? आपण उत्तर लिहायचं. किंग प्रियाम वॉज किल्ड. हेक्टर्स वाईफ अँड सन वेअर टेकन ॲज स्लेव्स. हेलन वॉज टेकन बॅक बाय मेनेलियस. अशा प्रकारे ही पूर्ण गोष्ट संपली आहे, प्रश्न उत्तर संपलेत. सो थँक्यू सो मच, तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करता त्याबद्दल. अशाच प्रकारे आम्हाला सपोर्ट करत राहा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.